आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या खिशावर आणि तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करणार आहे. विचार करा, 2026 सालात आपण आहोत. तुमच्या हातात तुमचा फोन आहे, पण त्यातलं बँकिंग आजच्यासारखं राहिलेलं नाहीये. 2008च्या आर्थिक संकटानंतर एका धक्क्याने जगाचा बँकिंगवरचा विश्वास उडाला आणि त्यातूनच जन्म झाला क्रिप्टोचा. आज लोक विचारतात, क्रिप्टो म्हणजे फक्त जुगार आहे का? तर माझं उत्तर आहे नाही. 2026 मध्ये क्रिप्टो हे फक्त ट्रेडिंगसाठी उरणार नाही मित्रांनो, तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल. आज मी तुम्हाला असे मोठे बदल सांगणार आहे जे क्रिप्टो बाजाराचं संपूर्ण विश्व बदलणार आहे. नमस्कार, मी प्राध्यापक विजय रोटे आणि आपण पाहत आहात मतप्रवाह. मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे स्टेबल कॉइनचा वापर. विचार करा, आज आपण UPI वापरतो, गुगल पे वापरतो आणि चहाचे पैसे देतो. 2026 मध्ये तुम्ही डिजिटल डॉलर किंवा डिजिटल रुपये अगदी त्याच सहजतेने वापरू शकाल. यालाच आपण ऑन रॅम्प आणि ऑफ रॅम्प असं म्हटलं जातं क्रिप्टोमध्ये. म्हणजेच बँकेतून क्रिप्टोमध्ये आणि क्रिप्टोतून बँकेत पैसे पाठवणं एका सेकंदाचं काम असेल. आणि यामुळे काय होईल माहित आहे? बँकांना सुट्टी मिळेल. ऑब्व्हियसली आज बँकांचे व्यवहार स्लो आहेत, त्यांना पण स्टेबल कॉइन्समुळे बँकांना आपली जुनी पद्धत बदलावीच लागेल. यालाच आपण म्हणतो इंटरनेट तुमची बँक बनेल. तुमचा ईमेल ID जसा तुमच्या लक्षात राहतो तसाच तुमचा वॉलेट ॲड्रेसही तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तो कुठेही, कधीही आणि कोणाच्याही परवानगीशिवाय तुम्हाला व्यवहार करण्याची परवानगी देईल. बघा, हे फार महत्वाचं आहे. दुसरं, आता वळूया गुंतवणुकीकडे. आज तुम्हाला सोन्यात किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करावयाची आहे तर लाखो रुपये लागतात. पण आता येणार आहे रिअल वर्ल्ड ॲसेट, RWA म्हणजेच टोकनायझेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर 5 कोटींचा बंगला आहे, पण तुमच्याकडे 1000 रुपये आहेत. तरीही तुम्ही त्या बंगल्याचा एक छोटासा डिजिटल तुकडा खरेदी करू शकाल. यालाच म्हणतात वेल्थ मॅनेजमेंट फॉर ऑल. गुंतवणूक आता फक्त करोडपतींसाठी नसेल, तर सर्वसामान्य व्यक्तीही आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात संपत्तीत गुंतवणूक करू शकेल. मित्रांनो, इतकंच नाही तर प्रिडिक्शन मार्केट हे फार मोठं मार्केट भविष्यात येणार आहे. तुम्ही माहितीवर आधारित गुंतवणूक करू शकाल. महागाई वाढणार आहे का, पाऊस कसा पडणार, यावर जगातील सगळे लोक जेव्हा आपलं मत देतील आणि त्या मतांच्या सरासरीवर आपल्याला प्रेडिक्शन करता येईल भविष्यात काय होणार आहे त्याचं. ही फार महत्वाचा बदल आहे. दुसरं, आता एक खूप महत्वाचा आणि थोडासा फ्युचरिस्टिक बदल मी तुम्हाला सांगतो. AI आणि क्रिप्टोचं फार जवळचा सहसंबंध आहे. आज आपण बँकेमध्ये KYC करतो, त्याला नो युअर कस्टमर असं म्हणतात. पण आता क्रिप्टो मध्ये एक नवीन संकल्पना येण्याच्या मार्गावर आहे. ती म्हणजे KYA, म्हणजेच नो युअर एजंट. म्हणजे काय बरोबर आहे? नो युअर एजंट म्हणजे काय? कारण भविष्यात तुमचे व्यवहार तुम्ही स्वतः नाही तर तुमचा AI एजंट करतील. ते तुमच्या वतीनं रिसर्च करतील, स्वस्त कुठं मिळतंय ते पाहतील आणि खरेदी करतील. पण तो एजंट खरा आहे का, सुरक्षित आहे का, हे पाहायला नको का? हे ओळखण्यासाठीच KYA करावं लागेल. तुमचा AI एजंट फक्त पैसेच सांभाळणार नाही, तर तो तुमच्यासाठी सखोल रिसर्च करेल. एखादा कॉइन चांगला आहे का तो स्कॅम आहे हे AI तुम्हाला एका सेकंदात सांगेल. आणि हे सगळं शक्य होईल आता. त्याचं कारण आहे की क्रिप्टोमध्ये कोडच्या ऐवजी, पहिले कोड हाच नियम होता, आता कोडच्या ऐवजी गणिताचे नियम हे क्रिप्टोचा आधार बनणार आहेत. संपूर्ण व्यवहार कोडवर नाही तर गणिताच्या नियमावर काटेकोरपणे चालणार आहेत. आणि त्यामुळे कोड तर अपडेट होतात,
परंतु गणिताचे नियम अपडेट होत नाहीत आणि त्यामुळे हॅकिंग करणे अतिशय अवघड जाणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल क्रिप्टोमध्ये भविष्यात होणार आहे. बघा, प्रायव्हसी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय का, आपण फेसबुक पाहतो, इंटरनेटवर असतो, गुगलमध्ये आपण गुगलमध्ये फ्रीमध्ये आपण माहिती विचारतो, त्याला इंटरनेट बँकिंगही वापरतो आणि त्या बदल्यात आपण पैसे फार कमी देत असोय, पण त्याच्याही पेक्षा फार महत्त्वाची गोष्ट आपण त्यांना देतो, त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात, त्याला आपण डेटा असं म्हणतो. हा एक इनविजिबल टॅक्स आहे मित्रांनो. 2026 नंतर क्रिप्टोमध्ये याला चोख उत्तर मिळणार आहे. क्रिप्टो एक प्रायव्हसी खंदक तुमच्यासाठी खोदणार आहे आणि प्रायव्हसीला महत्वाचं एक सिक्रेट ॲज अ सर्व्हिस ह्या स्वरूपात प्रायव्हसीला बघणार आहे. त्याचे सर्व्हिसेस येणार आहेत जे की तुमचे पासवर्ड्स आणि सिक्रेट्स लक्षात ठेवतील, सुरक्षित ठेवतील. परंतु ते त्यांनाही समजणार नाही की हे पासवर्ड कसे आहेत, कारण ते तुकड्या तुकड्यामध्ये एन्क्रिप्टेड सेव्ह केले जातील आणि ते कंपनीलाही तुमचे पासवर्ड दिसणार नाहीत. हा महत्वाचा बदल याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रायव्हसी टिकणार आहे. बघा मित्रांनो, मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे. कारण सोशल मीडियामध्ये स्टेक मीडिया नावाची एक कन्सेप्ट येणार आहे. आज आपण बघतो व्हॉट्सअपवर काहीही खोट्या बातम्या पसरवल्या जातात, पण भविष्यात बातमी देणाऱ्याला आपली विश्वासार्हता टोकन्सच्या स्वरूपात ठेवावी लागेल. जर बातमी खोटी ठरली तर त्याचे पैसे जातील आणि त्यामुळे फेक न्यूज ला आपोआप नैसर्गिक आळा बसेल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण शेवटी बघूया, लक्षात घ्या, क्रिप्टो म्हणजे एक ट्रेडिंग नाहीये. ट्रेडिंग तर हा तर फक्त सुरुवातीचा टप्पा होता. भविष्यामध्ये क्रिप्टो हे इंटरनेटचं एक नेटिव्ह फीचर असेल. मालकी हक्क, ओळख, मूल्य हे सगळं इंटरनेटवर सुरक्षित असेल. पण हे सगळं कधी यशस्वी होईल, जेव्हा कायदेशीर रचना आणि तांत्रिक रचना एकमेकांशी जुळेल, जेव्हा सरकार आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालतील, तेव्हाच ही खरी क्रांती आपल्या घरात पोहोचेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणता बदल सर्वात जास्त आवडतो. स्टेबल कॉइन्स की टोकनायझेशन? मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय. धन्यवाद.